बरं का महिला मंडळ, या सप्त्याच्या धर्म मंडपात आलं ना, असं वाटलं पाहिजे की खूप दिवस झालं सासरवास सहन करून आता मी माझ्या माहेरात आले की काय, इतका आनंद या मंडपात आल्यावर झाला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी ताड बसायचं बरं का. हा सप्ताहाचा पहिलाच दिवस आहे, बरोबर आहे ना. चार्जिंग झाली का? हां. अभंगनाथ मावांचा 4 चरणाचा आहे. अभंग ज्या महापुरुषाचा असे अधिकार संपन्न नाथ महाराज, अधिकार सांगेल मी तुम्हाला, लक्ष देऊ नये का. नाथ महाराजांनी काही अभंग लिहिले, काही गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवत लिहिलं, अगदी त्याचबरोबर कूट अभंगाची रचना केली. बरोबर आहे. अहम ब्रह्मास्मी, मी एक परब्रह्माचा अंश आहे, हे जे काही अवघड तत्वज्ञान हे तुमच्या माझ्या डोक्यात जावं, ते डोक्यावरून जाऊ नये, यासाठी नाथ बाबांनी भारुडाची निर्मिती केली. भारुडा कळतात ना. झोपल्या का काय, भारुडा कळतात ना. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, हे मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो बयो, बरं नाही केलं सत्वर पावगे मला भवानी रोडगावाईन तुला, रोडगावाईन तुला, भवानी रोडगावाईन तुला, काय मी करू. जरा पुढे जाऊन सांगू, ऐका बरं का. सुयागे पिन्नागे, आंधळ्याला आरसागे, टकलेला बक्कल गे, तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळागे, आणि वाडी वयो मान वाढ मावची वाट, पिठलं भाकरवर गरम भात, दुपारची दार 2 दिवस झाले कृपाचे. गपकी वैर कार्ट्या नुसतं किरकिर किरकिर करते, बापावरच गेले मुर्दा. गबयो तुला गताई तुला, गबयो तुला गुरुगुंडा होईल, गबयो तुला गुरु
म्हणायचं भारुडं. नाथ महाराजांनी जे अवघड तत्वज्ञान ते तुमच्या माझ्या डोक्यात जावं, ते डोक्यावरून जाऊ नये यासाठी नाथबाबांनी भारुडाची निर्मिती केली. असे अधिकार संपन्न नाथ महाराज हे शांत, श्रीमंत आणि संत होते. नाथ महाराज एवढे श्रीमंत की नाथबाबाच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. ही नाथ महाराजांची श्रीमंती. आपल्या घरी असतो का? सणासुदीला तरी नाथबाबांच्या घरी रोज नैवेद्य असायचा. ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं हा अधिकार माझ्या नाथबाबांचा आहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी पाणी जागरी चक्र पाणी भक्ती भावे नीरा वंदित्याचे माये. अनन्य भक्ती भावे नीरा वंदित्याचे पाये. हो वाळू आरती माझ्या स्वामी. 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं हा अधिकार माझ्या नाथबाबांचा आहे. आणि असे अधिकार संपन्न नाथ महाराज या अभंगामध्ये देवाला काय आवडतं हे सांगतात. लक्ष देऊन ऐका. महिला मंडळ, मला सांगा, आजचा जो काही अभंग मी सेवेसाठी घेते तो अभंग कोणाचा आहे? एकनाथ महाराज. हा, तुम्ही बोलत चला गड्या. आज भाषा कळती ना माझी. आजचा जो काही अभंग मी कीर्तनासाठी घेते त्या अभंगाच्या सुरुवातीचा शब्द मला सांगा. कीर्तन ऐकताय ना? एकदा काय झालं, असंच नेमकं कीर्तनाला सुरुवात झाली आणि कीर्तनाला सुरुवात झाली आणि एक मावशी आल्या, अशा समोर बसल्या. आता असं पाठीमागं बसावं की नाही, अशा अगदी माईकच्या समोर बसल्या. बरं, बसल्या बसल्या आता नीट बसावं का नाही. बसल्या बसल्या काय आळुके पिळुके द्यायला लागल्या. आळुके पिळुके करतात ना. हां, बसल्या बसल्या आळुके पिळुके द्यायला लागल्या. म्हणलं आजी शेळी बिळी बांधायची विसरली का काय? आजी मला शेळी बांधली, बकरू बांधलं, घराला कुलूपही लावलं, कुलपाला झटकाही मारला, पण म्हणलं पण काय? म्हणे सगळं केलं, पण आधी कडी लावली नंतर कुलूप लावलं का आधी कुलूप लावून नंतर कडी लावली हेच माझ्या ध्यानात येईल. म्हणलं आजी आधी कडी लावून नंतर कुलूप लावलं असलं तर मग काय नाही, पण आधी कुलूप लावून नंतर कडी लावली असली तर मग तुमचं काय खरं नाही. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, मावशी कुठं बसल्या होत्या? कीर्तनात. पण लक्ष कुठं होतं? तुमचं कुठे? घरी. कीर्तनात. हां, मग मला सांगा, अभंग ज्या महापुरुषाचा त्यांचं नाव काय? अगो बया, अवघड आहे. अभंग नाथ महाराजांचा. या अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात की देवाला काय आवडतं. कीर्तन लक्ष देऊन ऐका, फार गोड भाव मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन.
आवड या शब्दापुढे माणसाचं सारं जीवन फिरते. तसं जर पाहिला गेलं तर व्यक्तिगत आवड सांगता येत नाही. लहान मुलांची आवड वेगळी, आमच्या महिला मंडळीची आवड वेगळी, पुरुष मंडळीची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि देवाची आवड वेगळी. सुरुवातीपासून सुरुवात करूयात. लहान मुलांना काय आवडतं? खोडी करायला आवडतं, बरोबर आहे ना? बसताना नीट बसणार नाही, कोणाच्या दारा फोड, कोणाच्या खिडक्या फोड, कोणाच्या दारातले झाडं उपटून टाक, कोणाच्या खिडक्या फोड, हे काम कोणाचं? लहान लेकराचं. बरं, आपलीच लेकरं खोड्या करतात येत मला नाही, जगाच्या मालकानं सुद्धा खोड्या केल्या आणि म्हणून तरी सुद्धा मातीला म्हणावं लागलं, खोड्या नको करू माझे बाबा, 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 जगाच्या मालकानं सुद्धा खोड्या केल्या. रांगणारे भगवान ज्यावेळेस चालायला लागले तसं देवाचा पाय घरात थांबला नाही. अख्खो गोकुळ फिरून यायचे. गोपाळांचं संघटन केलं आणि गोपाळांना विचारलं, का रे, आपल्या गोकुळात एवढं दही दूध तूप तयार होतं आणि दही दूध तूप जे खातात त्यांचं शरीर असं तुष्टपुष्ट असतं, पण तुमच्या तब्येती अशात नाक दाबलं तरी जीव जाईल, तुम्हाला काही खायला मिळत नाही का? हे गोपाळ मला, देवा खरंच खायला मिळत नाही. देव मला, मग खायचं का? ठीक आहे देवा, तू सांगशील ते करू. चोरी करायची ठरली. एक गोपाळ मला, देवा चोरीसाठी काय काय आणायचं? देव मला, एक काम करा, काळी माती, वस्त्र, काटे आणि खडी आणा. एक गोपाळ मला, देवा आतापर्यंत चोऱ्या खूप ऐकल्या, पण चोरीसाठी काटे आणि खडे यांना काय चोरी सक्सेस होईल सांगता येत नाही. देव म्हणले, बघा, आपण जर एखाद्याच्या घरात गेलं तर असे डेरे भरलेले असतात बघा दह्या दुधाचे. असा खडा मारायचा, बघायचा डेरा भरलाय की रिकामा आहे. भरला असेल तर दही दूध खायचं आणि निघून जायचं. एक गोपाळ मला, देवा गवळण जर जागी झाली तर आपण काय करायचं? देव म्हणले, आपण तिच्या पायाखाली सराटाचे काटे टाकायचे आणि आपण पळून जायचं. पुरुष मंडळी बरं का, सराट्याचा काटा असा आहे, कसा जरी टाकला तरी एक टोक काय राहतं, उभा राहतं. आणि जर अनुभव घ्यायचा असेल तर इकडं तिकडं बिना चपलीचं फिरा जरा. एक छोटा गोपाळ होता बोबड्या, त्याला आपल्यासारखं बोलता येत नव्हतं. तो काय म्हणला, देवा गवलन जाईल पप्पल घालून आणि त्याला आपण काय करायचं? देव म्हणलं, आपण तिच्या डोळ्यात माती फेकायची आणि आपण पळून जायचं. नियोजन झालं. रोज घरफोडीचे कार्यक्रम सुरू झाले. रोज घराने यशोदेकडे, अगं ए यशोदे, कृष्णाला सांगावे, अगं गोकुळी राहावे का जावे? अगं ए यशोदे, तुझ्या पोराला काहीतरी सांग, कुशाल घरी येते, दही दूध तूप खाते, अगं बरं खाय ना का, दह्या दुधाचा नासाडा करते. हे बघा, जगात अशी कुठलीच माय नाही की जिला आपल्या लेकराचे गुन्हे खरे वाटतात, बरोबर आहे ना? आणि जिला आपल्या लेकराचे गुन्हे खरे वाटतात ती आई कशी, हाही मोठा प्रश्न आहे. आणि गवळणी अशा होत्या की त्या गवळणीला बाकीचे गोपाळ दिसत नव्हते, हिचा कृष्ण दिसायचा. यशोदा माता म्हणली, का ग माझ्या लेकराला घरात काही कमी आहे का? देवाच्या घरी एवढं तूप होतं बरं का,
त्या टाकीत टोणगा पडून मेला. एवढं तूप जगाच्या मालकाच्या घरी होता. यशोदा मातेनं पदर खवला आणि सांगू लागली, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी ग माझ्या खेळ, काल टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. तेवढ्या दुसरी गळवून आली, अगं यशोदे, आमच्या दारात आमचा म्हातारा बाजेवर झोपला होता. तुझं पोरगा आलं आणि म्हाताऱ्याच्या पोटावरच डेरा फोडला. म्हातारा दणक्याची दणके होतं म्हणून वाचलं. माझ्यासारखं असतं तर जागेवर जीव गेला असता. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे मला सांगायचंय काय की जगाच्या मालकानं खोड्या केल्या, त्यात आपली लेकरं खोड्या करतात नवले का? नाही. कारण लेकरांना खोड्या करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. आता महिला मंडळीला काय आवडतं? पाठीमागचे झोपल्या का काय? कीर्तन ऐकताय ना? काय आवडतं? सुंदर साडी, मेकअप, शृंगार करायला आवडतो. महिला मंडळ मला सांगा, संक्रांतीच्या दिवशी कुंकू लावण्याची जागा कुठं असते? आता पटपट बोलायचं बरं का. कुंकू लावण्याची जागा कुठं असते? कपाळाचा मध्यभाग. पण संक्रांतीच्या दिवशी असं कुंकू इकडे तिकडे पसरलेलं असतं. ते का पसरलेलं असतं सांगू तुम्हाला? हां ऐका. ती कुंकू लावणारी जी बाई असते ना, ती तिच्या कपाळाकडे बघत नाही, तिच्या अंगावरच्या साडीकडे बघते. बरोबर आहे ना? महिला मंडळ खरं आहे ना? शपथ घेऊन सांगा, खरं आहे ना? तुमची नसेल घ्यायची तर 1 तास घेऊन टाका माझी. पिंटाची माय कुठून आणली हो साडी? लय चापून चुपून बसती हो, आणि काठ तर लयच गोड हो. बरोबर आहे ना? म्हणजे आमच्या महिला मंडळींना सुंदर साडी, मेकअप, शृंगार करायला आवडतं. बरोबर आहे ना? हा. आपल्या अंगामध्ये जेवढे काही दागिने असतात त्या प्रत्येक दागिन्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे. लक्ष देऊ नये का? महिलांच्या हातात काय असते? बांगडी असते ना. ती बांगडी का असते लक्ष देऊ नये का? महाराज, स्त्री ही कुटुंबाची व्यवस्थापक असते, अन्नपूर्णा असते. म्हणून स्वयंपाक चांगला कर हे सांगण्यासाठी हातात काय असते? बांगडी असते. स्वयंपाक जर तिखट खारट झाला तर तशाच तिखट खारट शिव्या खाव्या लागतील. म्हणून स्वयंपाक चांगला करा यासाठी हातात काय असतं? बांगडी असते. उजव्या पायातलं पैंजण म्हणजे माहेरची प्रतिष्ठा आणि डाव्या पायातलं पैंजण म्हणजे सासरची प्रतिष्ठा. त्या पैंजण त्या स्त्रीला सांगत असतं, बाई चालताना जरा जपून चाल. पाय बी जर घसरला तर माहेरची किंवा सासरची प्रतिष्ठा ओलांडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून चालताना जपून चालावं यासाठी पायात काय असतं? पैंजण. कानात काय असतात? झुमके. त्या झुमकेला असं छोटे छोटे घुंगरं असतात बघा. ते घुंगरं का असतात सांगू तुम्हाला? सासू जर घरी नसल आणि एखादा शेजारीन बाईनं सासूच्या विरोधात सुनेचे कान भरण्याचा प्रयत्न केला तर शेजारीन काय सांगते हे तिच्या कानात जाऊ नये म्हणून यासाठी कानात काय असतं? कानातले असतात. अजून राहिलं काय? नाकात काय असते? नथ. पुरुष मंडळी बरं का, कीर्तन ऐकताय ना? मी तुमच्याकडून आहे बरं का, फक्त नावाला. आता कारण सगळ्यात जास्त लेकीचा जास्त जीव कोणावर असतो? आमच्या महिलांच्या नाकात नथ असते बघा. ती नथ का असते माहिती? आमच्या जातीला खूप लवकर राग येतो आणि राग कुठं बसतो? कीर्तन ऐकताय ना? मग बोलत चला गड्या. राग कुठं बसतो? नाकाच्या शेंड्यावर. नाकात नथ असते बघा. त्या नथेमध्ये पांढऱ्या कलरचा मोती असतो आणि तो मोती म्हणतो राग आला की मोती म्हणतो उदर खाली, खाली उतर, उदर खाली. म्हणजे नाकावरचा राग शांत करण्याचं काम कोण करतं? नथ करत असते.